म्हणजे बघ ना, अंजली आणि पृथ्वी यांनी एकत्र यावं म्हणून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तो प्रयत्न करते. पुरे, माझा कौतुक सोहळा पुरे. तू आता फोन ठेव आणि ताबडतोब निघून ये प्लीज. एक मिनिट. माझ्या शुभेच्छा तुझ्या सोबत आहेतच. तरी सुद्धा मला नाही वाटत याचा काही उपयोग होईल म्हणून. तू असं कसं म्हणू शकतोस रे? काय, मी जितकं अंजलीला ओळखतो ना, त्यावरून एवढं नक्की सांगू शकतो की ती हट्टी नसली तरी निश्चयी मात्र नक्की आहे. तिचा निश्चय पक्का आहे. ती दौऱ्यावर जाणारच. मी पण बघतेस ती दौऱ्यावर कशी जाते ते. मंजिरी, तुझ्या प्रयत्नांना जर यश आलं तर मलाही खूप आवडेल. कारण पृथ्वीपासून अंजलीनं दूर जाणं हे दोघांच्याही भल्याचं नाही. बेटा, समाजकार्याचा वारसा घेतलेली माणसं आपण वैयक्तिक आयुष्याचा इतका विचार करू नये. बापू, भावना त्या असतातच ना. त्याला वेळीच आवर घालायचा, नाहीतर आपण आपल्या समाजकार्याला दुरावतो. माझ्याकडे बघ. हा सोन्या बापू यानं स्वतःच्या आयुष्याचा कधीच विचार केला नाही. हे विश्वशी माझे घर असं समजून स्वतःला झोकून दिलं समाजकार्यात. आणि ही समाजसेवा करता करता एक हिरा हाती लागला. त्याला पैलू पाडले, लहानाचं मोठं केलं, बापाची माया दिली. अंजली, तो हिरा म्हणजे तू आहेस बेटा, तू. तेव्हा सज्ज हो. आजपासून नवीन युद्ध. हा दौरा सुद्धा तू यशस्वी करशील असा मला विश्वास आहे. चल, तयारी कर. निघायचंय आपल्याला. बापू म्हणाले ते खरंच आहे. युद्ध, नवीन युद्धच, पण आपल्या माणसांशी. स्वतःच्या प्रेमाशी. ताई, यात जिंकलं कोणीही ना, तरी हार मात्र विश्वासाचीच होणार. ताई, बापूंच्या सो कॉल्ड रणभूमीत उतरण्याआधी एक खरं खरं सांगशील? तुला पृथ्वीला एकदाही भेटावं असं वाटत नाही?
हॅलो. नमस्कार सरोजते. नमस्कार बापू, बोला. फोन अशासाठी केला की मी माझा शब्द पाळतोय. म्हणजे अंजली आता दौऱ्यावर जाणार आहे. म्हणजे पृथ्वीच्या आयुष्यातून ती आता जाणार. पण पृथ्वीच्या आयुष्यात पोकळी तशीच राहणार, जी तुम्ही त्याचं मंजिरीशी लग्न लावून पूर्णपणे भरून काढणार आहात. सर्वस्ते स्वप्नात बांधलेले बंगले आता वास्तवात आणा. मी माझा शब्द पाळलाय, आता तुम्ही तुमचा शब्द पाळा. ठीक आहे. लवकर प्लीज. अरे पण तिला थांबवायला हवं. हॅलो. हॅलो, गार्गी कुठे आहात तुम्ही? अगं अंजली ताई निघालीये दौऱ्यावर. प्लीज प्लीज लवकर या. तिचं जाणं शक्य नाही. आम्ही आश्रमातच येतो, ऑन द वे आहोत. आणि पृथ्वी दादाही आहे बरोबर. हो पण लवकर या, ताई ऑलरेडी निघालीये. दादा दादा लवकर. अंजली निघाली आहे, तिला थांबवायला हवं आपण प्लीज. माझं मन सांगते अंजली कुठेही नाही जाणार. ताई प्लीज प्लीज असा विचार करू नकोस. पृथ्वी जवळ जायची ही शेवटची संधी आहे. राधिका प्लीज, मला असं इमोशनली अडकवण्याचा प्रयत्न करू नकोस. कुणीही आलं ना तरी मी थांबणार नाहीये. पृथ्वी आला तर नाही येणार. तो येतोय. काही सामान घेऊन जाशील, पण आठवणींचं काय? ज्यांना डोळ्यांनी वाट करून दिली. ताई काळजी घे स्वतःची. अंजली, अगं तयारी झाली की नाही तुझी? आपली निघायची वेळ झाली. चल चल. नागेश, ये बाबा, हे बॅग घेऊन चल.
बापू, अंजली, अंजली प्लीज जाऊ नकोस. अगं तुझ्या एका निर्णयामुळे 2 मनं दुखावली जातील. अंजली, अगं आपल्या प्रेमाचं महत्व फक्त आपल्यालाच कळू शकतं. पृथ्वीवर तू केलेल्या प्रेमाखातर तरी नको जाऊस. काय झालं बापू? अहो काय चाललंय काय हे? अहो काय झालं सांगाल की नाही? अहो काय झालं काय? तुम्ही आणि आम्ही मिळून मनसुबे आखायचे, काही बेत रचायचे, स्वप्न बघायचे आणि तुमच्या मुलीनं मंजिरीनं त्यावर पाणी फिरवायचं. काय काय बोलताय तुम्ही? मला काही कळत नाही. काय केलं मंजिरीनी? अहो काय केलं काय? आता पृथ्वी आणि गार्गीच्या सोबत ती इथे आली आहे अंजलीला थांबवण्यासाठी. काय? अहो काय अर्थ काय याचा? नाही नाही, एक मिनिट बापू, तुम्ही काळजी करू नका. मंजिरीशी मी फोनवर बोलते आणि समजावते तिला. बघा काय ते, लवकर बघा काय ते, नाहीतर सगळ्या आपल्या बेतावर पाणी फिरेल. तुम्ही काळजी करू नका. ठेवा फोन. हा, मंजिरी पण ना काय तसं आठवले तिला. मुलगी आहे ही, हिच्यासाठी धडपडते मी इथे आणि आधी एंगेज आणि आता स्विच ऑफ. अर्थ काय समजायचा आहे मी? कन्फ्युजन. पृथ्वी भाऊजींचं लग्न म्हणजे ना एक चक्रव्यूह आहे, चक्रव्यूह. काय झालं? बघा, सरोज मामींना असं वाटतंय की मंजिरीचं लग्न पृथ्वी भाऊजींशी व्हावं. हा, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणणं कसलं, हट्टच आहे तसा तो त्यांचा. मंजिरीला असं वाटतंय की पृथ्वी भाऊजींचं लग्न अंजलीशी व्हावं, त्यासाठी तीही प्रयत्न करते. इकडे अंजलीचं पृथ्वी भाऊजींवर प्रेम आहे, पृथ्वी भाऊजींचं अंजलीवर प्रेम आहे. त्या दोघांना लग्नही करायचंय, पण त्यांचं लग्न होऊ शकत नाही. म्हणजे अंजलीचं प्रेम आहे पृथ्वी भाऊजींवर, पृथ्वी भाऊजींचं प्रेम आहे अंजलीवर, आणि मंजिरीचं प्रेम आहे पृथ्वी भाऊजींवर. कन्फ्युजन कन्फ्युजन, सगळं कन्फ्युजन आहे. तू असं कर, तू कन्फ्युजन सोडत बस, मी आलोच. तुम्ही कुठे निघाला? अगं एक घोळ निर्माण झालाय. त्या मिनरल वॉटर प्लांटच्या आबांनी काय केलंय काही कळत नाही बघ. वर मानेंना भेटायला बोलवलंय आबासाहेबांनी. बाबांना? अरे देवा, हे तर काही वेगळंच कन्फ्युजन आहे. तू माझी बहिणी व्हावीस म्हणून मी किती स्वप्न बघितली, आणि आता तू अशी अचानक. अंजली, माझी मैत्रीण म्हणून तरी माझा आईकडे तुझा निर्णय बदल. अगं तुझ्या आनंदात मी माझा आनंद शोधतेय. प्लीज नको जाऊस. ताई, ताई बघ, पृथ्वी पण आलाय. प्लीज प्लीज त्याच्यासाठी तरी थांब. पृथ्वी, तू सांग ना ताईला. थांब अंजली, एक मिनिट थांब.
मला जावंच लागेल. नाही, तुझ्या जाण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त जाण्याआधी सांगून जा आपल्या प्रेमाचं काय. ते तुला विसरावं लागेल. कारण मी शब्द दिला. आणि मला दिलेला शब्द त्याचं काय. अंजली, कुठल्याही दडपणाखाली तू निर्णय घेऊ नको. तू अजून फेरविचार करू शकतेस. अगं, ज्या निर्णयानं तुला सुख लाभेल तो निर्णय मला मान्य असेल आणि त्यातच मलाही सुख आहे. समाजसेवा महत्वाची की तुझं प्रेम महत्वाचं याचा निर्णय तू घ्यायचा आहे. तो तू तुझ्या स्वतंत्र विचारानेच घे, दडपणाखाली घेऊ नको. मी गाडीत बसतोय. 5 मिनिटात तू तुझा निर्णय घे आणि मला कळ. तू आलीस तर मी तुझ्या सोबत दौऱ्यावर जाईन आणि नाही आलीस तर मी एकटाच जाईन दौऱ्यावर. पण मी कुठेही असलो तरी माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी असतील एवढं लक्षात. अंजली, आय एम सॉरी. मला दौऱ्यावर जावंच लागेल.